चौकार परिपूर्ण केला गेला. पहिल्या बॉलवर अगदी षटकार पाहायला मिळाला होता. दुसऱ्या बॉलवर चौकार. पहिला षटकार तदनंतर हा चौकार पाहायला मिळाला. फलका धावा आहे 10. जबरदस्त समालोचन आजच्या दिवसामध्ये आपण आजपासून ओमकार शेट्टे सरांचा आवाज अगदी 4 चांद नवल्यांचं काम करतायत. सातत्यानं टॅप करण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल येतोय. नैनेश एक वेगवान गोलंदाज आपण पाहत आहेत. पहिल्या बॉलवर षटकार आला. दुसऱ्या बॉलवर चौकार. तदनंतर तिसरा चेंडू अगदी निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळालाय. हार्दिक आणि दुसऱ्या बाजूने निलेशची जोडी आपण पाहतात विडंगी संघाकडनं. ऑन साइड करण्याचा प्रयत्न. मिडनच्या डोक्यावरनं चेंडू सरळ निघून चाललाय. पंचांचं सिग्नल चौकारांकरिता शिवनेरी चषक चौकार 4 धावा. सहर्ष स्वागत असेल. मॅच क्रमांक 2 बिडंगी संघ प्रथम बॅटिंग करताना त्याला 2 हात करतोय चामुंडा स्पोर्ट्स विराथन. अगदी कोलवा डब्बाचा चेंडू होता. एक धाव मिळेल. एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 15 या अंकावर. 15 रन्स विदाउट लॉस. चांगली सुरुवात पाहायला मिळालय. पहिल्या बॉलवर अगदी षटकार ठोकला होता हार्दिकच्या बॅटमधनं. तदनंतर चांगली सुरुवात पाहायला मिळाले. आणखीन 2 चौकार आले. सिंगल मिळाले. धाव फलका धावा आहेत 15. 15 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 5 बॉलची समाप्ती झाली. शेवटचा बॉल अंतिम चेंडू असेल. हो पुन्हा एकदा खडे शो खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल येतोय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची समाप्ती. प्रथम बॅटिंग येताना बिडंगी संघ 15 धावा बिनबाद. स्वागत असेल. ईशान आलाय गोलंदाजी मार्कर. मागच्या वर्षी काय जबरदस्त गोलंदाजी केली होती. अप्रतिम. शिवनेरी चषक अगदी ताई पॅकर्स अनिकेत राऊत सर समोर होते आणि त्यांनी त्यांची पाठ थोटाटली होती आणि सुंदर गोलंदाजी त्यांनी केली होती. आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज अगदी शाबासकी त्यांच्या खांद्यात जरूर पाहायला मिळाली होती. यावेळेस अगदी इनफिल्डच्या वरून डीप पॉइंट परिक्षेत्रामध्ये सीमारेषा पार चौकारिंगरिता 4 धावा. बॅटिंग पाहायला मिळालंय. अगदी दुर्बळ चेंडू ठेवला होता आणि त्याच्यावर प्रहार केलाय. चौकार परिपूर्ण केलाय. फलका धावा आपण पाहतात 19 धावा बिनबाद. चांगली सुरुवात पाहायला मिळालंय. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 87 88 हायएस्ट स्कोर पाहायला मिळाला या स्पर्धेचा पहिल्या मॅच मध्ये. पुन्हा एकदा त्याच दिशेने बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळालाय हार्दिकच्या बॅट मधून. धाव फलका धावा आपण पाहतात 23 रन 23. दोन चौकार पाहायला मिळाल्यात. 23 धावा बॅक टू बॅक 2 चौकार. अगदी 4 चौकार पाहायला मिळाल्यात. पहिल्या बॉलवर षटकार आला होता. चांगली बॅटिंग पाहायला मिळालाय. पुढील बॉल. हो पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केलाय. डॉट बॉल येतोय. अल्पेशजी गरज साहेब उपस्थित झाले. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतायत अगदी अल्पेशजी भोईर साहेब त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचेस सायकल सौजन्य केलंय. त्यांचं शुभागमन होतंय. वेलकम सर. या क्रीडानगरीने आपलं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ चालला 1 वर मध्ये.
आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागताकरिता येतो आहे चौकार 4 धावा. थँक्यू डीजे. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालंय. 27 9 बॉल मध्ये आणि टोटल धावसंख्या स्कोर कार्डवर 27. अप्रतिम बॅटिंग हार्दिकच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 3 चौकार परिपूर्ण केल्या गेल्यात. ईशांतवर हल्ले चढवले जात आहेत. हो हो, क्रॉस बॅटेटने घेण्याचा प्रयत्न. याबाद चेंडू फळीचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. कॅनन गिरीश यांचं आगमन होते, त्यांचंही हार्दिक स्वागत असेल. चांगला चेंडू डिलिव्हर केला होता ईशानच्या माध्यमातून. शेवटचा बॉल असेल. षटक क्रमांक 2 सध्या प्रगतीपथावर. हो हो, चांगला चेंडू पाहायला मिळाला, चांगला चेंडू पाहायला मिळाला. या षटकाचं आपण वर्णन पाहिलं तर 3 चौकार आले आणि 3 डॉट बॉल आले. 2 षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड दाबा 27 बिनबाद. थँक्यू. आपण पाहतायत अगदी चांगला कॅमेरा वर्क पाहायला मिळतंय. भगवमय वातावरण. छत्रपती शिवाजी महाराजचा फ्लॅग सलगताना आपण पाहतायत. धावफलका दाबा 27-27. 2 षटकाची समाप्ती आलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर नैनेश आलाय, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. परंतु हार्दिक काही जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालंय. 11 बॉल मध्ये 27 आणि एकटे हार्दिकच्या 27 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतायत. दुसऱ्या बाजूने निलेश आहे, त्याने 1 बॉल फेस केला होता, तर डॉट बॉल आला होता. नैनेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पंच आमच्या दिशेने वळतायत. जेपी सर व्हाईट बॉलचा इशारा करतायत. 1 धावा ऍड केली जाईल. धावफलका दाबा 28 धावा धावफलकावर. काहीतरी कान मंत्र जरूर देतोय. एका बाजूने हार्दिक आपण पाहतायत. पहिल्या मॅच मध्ये अगदी दमखम दाखवला आशु घरातने. 17 बॉल मध्ये 52 धावा. मॅन ऑफ द मॅच जरूर पाहायला मिळाला आहे. इथून चेंडू चालला थर्ड मॅन रिझन मध्ये. चेंडू होईल फरार. सीमारेषा पार. शिवनेरी चषक चौकार 4 धावा. अगदी चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. निलेशच्या बॅटमध्ये हा पहिला चौकार पाहायला मिळालाय. धावफलका दाबात 32 रन विदाउट लॉस. चांगली भागीदारी रचली गेलंय. उलटाच बॉल ऑन साइडला भिरकावून दिलाय. आमच्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी हा येतोय हाय हँडसम षटकार 6 धावा. षटकारांशी धावफलक धावून पोहोचला. अगदी आपण पाहताय 38 धावा धावफलकावर. यावेळेस थोडसा कुटुंबाचा चेंडू पाहायला मिळाला होता. 1 धाव परिपूर्ण केली जात आहे. एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 39 रन्स. 39 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 चा खेळ मगपदावर आपण पाहतायत. थोडासा महागडा गोलंदाज नैनेश जरूर पाहायला मिळालाय. गोलंदाज पुढील बॉल पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. हार्दिकच्या बॅट मध्ये एक दमदार स्ट्रोक. शिवनेरी चषक षटकार 6 धावा. बाक काही जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालं. 13 बॉल मध्ये 33 धावांचं झंझावत. हार्दिक पांड्या स्टाईल मध्ये बॅटिंग केलंय. 45 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 मैदानच्या आतमध्ये सुरू आहे आणि 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. येणारे जुनी 2 चेंडू. धावफलका धावात 45 बिनबाद. पण एकदा टॅप करण्याचा प्रयत्न केला. एकदा महिला डीप मधून शतरक्षक पुढे सरसावेल. सिंगल परिपूर्ण केली जात आहे. एकेरीने स्कोर कार्ड संपला 46 अंकावर. 46 विदाउट लॉस. जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाले. एकही विकेट गमावला नाहीये. ही जमेची बाजू वेंगी संघाकडनं आपण पाहत आहेत. दोन्ही बडाडे मजबूत संघ एकमेकांसमोर. चामुंडा स्पोर्ट्स विराटनसह मागच्या 2-3 वर्षामध्ये इन्फॉर्म संघ आपण पाहत आहेत.
त्याच्या विरोधामध्ये एक चांगली बॅटिंग पाहायला मिळालंय. डॉट बॉल षटक क्रमांक 3 ची झाली समाप्ती. स्कोर कार्ड धाबा 46 धाबा बिनबाद. तीन षटकाची समाप्ती 46 धावा धाव फलकावर. आमचं प्रेक्षक वर्ग आपण पाहत आहेत अगदी डिबेंचच्या माध्यमातून चांगलं क्लीन अँड क्लिअर आपण पाहत आहेत डिबेंचच्या माध्यमातून टेलिकास्ट केलं जात आहे. घरात तिथे या मॅचचा आनंद घेत आहेत हे प्रेक्षक वर्ग आपण पाहू शकतायत. अगदी मॅचचा आनंद घेताना अगदी रिलॅक्स मोड मध्ये विठ्ठलवाडी ग्रामस्थ त्यांच्यासाठी स्पेशली तो डगआउट स्टँड सातत्याने आपण पाहत आहेत. यंदाच्या वर्षामध्ये 3 स्टँड्स आपल्याला पाहायला मिळाल्यात. यंदाच्या वर्षात एक वेगळं काहीतरी VIP स्टँड आपण पाहतायत. 3 षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड दाबा 46 धावा धाव फलकावर. स्वप्नील किनी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. एखादा ब्रेक थू द्यावा लागेल चामुंडा स्पोर्ट्स विरातन संघाला. हार्दिक आपण पाहतात अगदी 13 बॉल मध्ये 34 धावांचा झंझावत. पुन्हा एकदा स्टीअर केला गेलाय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होय सीमारेषा पार दणदण करीत निघून जातोय. चौकारांकरिता 4 धावा. थँक्यू डीजे. अगदी सांघिक कामगिरी फास्टेस्ट 50. 19 बॉल मध्ये 50 धावा सांघिक कामगिरी पाहायला मिळालाय आणि चांगली पार्टनरशिप अगदी बिल्ड केली गेलंय. कौतुक करावं लागेल. स्वप्नील किणी पहिल्या बॉलवर अगदी चौकार परिपूर्ण केला गेलाय. धावफलका धावा 50. आजच्या दिवसामध्ये चांगली धावसंख्या उभी केली जात आहे. पहिल्या मॅच मध्ये 87 88 चं टार्गेट ठेवलं होतं. फुल टसन VIP स्टँड्स आपण पाहतायत. पुन्हा एकदा स्टीअर केला गेला इनटू द गॅप मध्ये. चेंडू साला एक्स्ट्रा कव्हर मध्ये दणदण करीत बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4 धावा. या चौकारांशी स्कोर कार्ड संपला 54 या अंकावर. शंकर गरज साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतात 500 रुपयाची भरीव देणगी मंडळाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार असेल. बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळाले. आज हार्दिक काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालंय. 42 धावा दी नॉट आउट झंझावत पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला होता. डॉट बॉल पाहायला मिळाले. धावफलका धावा 54. षटक क्रमांक 4 सध्या प्रगतीपथावर आपण पाहत आहेत. रिप्ले आपण पाहू शकतात. अगदी टॅप करण्याचा प्रयत्न ज्याप्रमाणे अंडर बॉक्स मध्ये टॅप केला जातोय तशा प्रकारचा करण्याचा प्रयत्न केला होता. धावफलका धावा 54 धावा. षटक क्रमांक 4 मध्ये प्रगतीपथावर आपण पाहत आहेत. पुन्हा एकदा टॅप केला एकदा मैल. एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 55 अंकावर. 55 विदाउट लॉस. 55 धावा धावफलकार आहेत. एकही गडी बाद झाला नाहीये. ही एक जमेची बाजू आपण पाहतो बिरंगी संघाकडनं दमदार सुरुवात पाहायला मिळालंय. 4 बॉल आतापर्यंत हाताळून झाल्यात आणि 4 बॉल मध्ये 9 धावा खर्च करतोय स्वप्नील. पुढील बॉल समोर निलेश. ओहो वन साइडला घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. निर्धावच्या स्वरूपात चेंडू पाहायला मिळालाय. 5 बॉलची समाप्ती. कॅनन गिरीशच्या माध्यमातून क्षणचित्र बंदिस्त केली जात आहेत. एक चांगले रील्स लगेच पाहायला मिळेल या स्पर्धेच्या दरम्यान. कॅनन गिरीश आपण पाहत आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळालाय. शिवनेरी चषक षटकार 6 धावा. निलेशच्या बॅटमध्ये तो दमदार स्ट्रोक 6. 4 षटकाची समाप्ती. धावफलका धावात 61 धावा. बिनबाद नाबाद जिंदाबाद. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालंय. वेंगी संघाचं अगदी कौतुक करावं लागेल. अप्रतिम फलंदाजी. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर जो काही स्टार केळवे संघाने अगदी 6 षटकामध्ये 87 धावा उभ्या केल्या होत्या तशाच प्रकारची सुरुवात पाहायला मिळाली विळंगी संघाकडनंही. 4 षटकामध्ये 61 धावा स्कोर कार्डवर आहेत. हार्दिकचा विचार केला तर 17 बॉल मध्ये 43 आणि निलेशने एका बाजूने 7 बॉल मध्ये 17. चांगली 7 प्रतिसाद पाहायला मिळालाय. 61 धावा 4 षटकाच्या परिपूर्ण समाप्तीखेर. ईशान आलाय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर.
षटक क्रमांक 5 अगदी हाताळण्यासाठी सज्ज झालाय. पहिल्या षटकामध्ये त्याने 12 धाबा खर्च केल्या होत्या. आधीचं षटक हाताळलं होतं, एकही विकेट गमावला नाहीये. ही एक जमेची बाजू आपण पाहत आहेत. ईशान क्लोज मार्क वर 5वं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. धाव फलक्या धावात 61. बिनबाद समोर हार्दिक. इनफिल्डच्या वरून करात्मक स्ट्रोक पाहायला मिळालाय. वन बाउन्स ने सीमारेषा पार क्लिअर करतोय चौकारांकरिता. धाव फलक्या धावात 65 धावा. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळालाय बाय हार्दिक. 8 चौकार आणि 2 षटकार परिपूर्ण केले गेलेत. 18 बॉल मध्ये 47चा झंझावात. दुसरा फलंदाज ठरेल का शिवनेरी चषक 2026चा? आत्माराम शंकर केणी साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाची भरीव देणगी पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा दुसरा फलंदाज पाहायला मिळालाय हार्दिक. 50 कंप्लीट झाल्यात. क्या बात आहे. 19 बॉल मध्ये 51 धावांचा झंझावात. वेल प्लेड हार्दिक. बॅट दाखवायची आहे हार्दिक. क्या बात आहे. अप्रतिम. 19 बॉल मध्ये 51 धावा. तब्बल 9 चौकार 2 षटकार. 268 स्ट्राईक रेट पाहायला मिळालाय. पहिला मॅच मध्ये हाफ सेंचुरी, दुसरा मॅच मध्ये हाफ सेंचुरी. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालाय. अप्रतिम. हार्दिक आपण पाहू शकता अगदी 51 धावा कशा प्रकारे कुठल्या गेल्यात. हा पॉइंटचा चौकार आला होता, नंतर पुन्हा एकदा त्या दिशेने चौकार आला होता. अप्रतिम बॅटिंग. ईशान पुढील बॉल. हो हो चांगला चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय, डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक 2 चौकार आले. त्यानंतर हा निर्धावच्या स्वरूपात चेंडू पाहायला मिळालाय. धाव फलका धावात 69 धावा. आजच्या दिवसात 2 हाफ सेंचुरी पाहायला मिळाल्यात. अश्रू खरत. त्यानंतर आपण पाहतात हार्दिक. अप्रतिम बॅटिंग. पुन्हा एकदा चेंडू सरळ निघून चालला अगदी लॉंग स्टॉप रिजन मध्ये. चौकारांकरिता 4 धावा आणि धाव फलका धावा 73 रन 73 धावा. बिनबाद नाबाद जिंदाबाद. एकही विकेट गमावला नाहीये. ही एक जमेची बाजू आपण पाहत आहेत. पार्टनरशिप 73 धावांची पाहत आहेत आपण. अप्रतिम. ईशान आज महागडे गोलंदाज, सर्व गोलंदाज महागडे जरूर ठरले गेलेत. पुढील बॉल. फुल टॉस बॉल. यावेळेस यू मिस आय डेफिनेटली हिट. परंतु अगदी काम चोख बजावलं गेलंय. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली. 22 बॉल मध्ये 55 झंझावत. पहिला ब्रेक थ्रू जरूर पाहायला मिळाला. चांगला प्रयत्न जरूर पाहायला मिळाला होता. चेंडू बंद अगदी पोहोचले होते. 2 धाबा परिपूर्ण केल्या. 3 धाबा इथून आणि 9 बॉलचा इशारा पंचांनी दर्शवलाय. धाव फलका धावात एकूण आपण पाहताय 4 धाबा ऍड केल्या जातील. 77 स्कोर कार्ड. 77 धाबा धाव फलकार आहेत. पुढील बॉल. धाव फलका धावात 77. ईशान उडवण्याचा प्रयत्न केलाय. तिथे क्षेत्ररक्षक सेल खाली. चांगला प्रयत्न केला होता. 2 धाबा परिपूर्ण होत आहेत. 5 षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धाब्यात 79 धाबा. 1 गडी बाद. येणारे 6 बॉल आहेत.
6 मध्ये किती धावा असतील? अजूनही 4 मिनिटं बाकी आहेत. आपण पाहत आहेत हार्दिकची आपण इनिंग पाहत आहेत. अगदी 22 बॉल मध्ये 55 हा सफल झाला होता. यावेळेस ऑन साईडला हा स्ट्रोक पाहतोय आपण. पावलांचा वापर केला होता. काही जबरदस्त इनिंग पेश केली गेली आजच्या दिवसामध्ये. हे स्ट्रोक अगदी लाजवाब पाहायला मिळाले होते. बॅक टू बॅक 2 स्ट्रोक पाहायला मिळाले ऑफसाईडच्या दिशेने. हा एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला होता. 22 बॉल मध्ये 55 झंझावत हा एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला होता. अप्रतिम बॅटिंग हार्दिकच्या माध्यमातून आपण पाहतायत. अगदी हाफ सेंचुरी दाखवली होते. डिबिंचच्या माध्यमातून कशा प्रकारे स्ट्रोक एक्झिक्यूट केले होते. जीत आलाय कॉलोनी मार्कवर अंतिम षटक हाताळण्यासाठी. तौफल कदाबात 79 धावा. चांगला चेंडू पाहायला मला डॉट बॉल. पहिला चेंडू अगदी निर्धावच्या स्वरूपात. हिमांशू नव्याने फलंदाज दाखल झालाय. दुसऱ्या बाजूने निलेश आपण पाहतायत 8 बॉल मध्ये 19 धावा. पहिला बॉल आपण पाहतायत अगदी रिप्लेच्या माध्यमातून. पडल्यानंतर चांगला टॉस झालाय. डॉट बॉल येतोय. येणारे 5 चेंडू आहेत. 79 धावा स्कोर कार्डवर आहेत. पुढील बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला भिरकावून देण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. हिमांशूच्या खेळला पूर्ण विराम लागताना विकेट क्रमांक 2 दुसरा धक्का 79 या धावसंख्येवर. आदरणीय किसन अनंत किनी साहेब 1000 रुपयाची भरीव देणगी मंडळाच्या वतीनं त्यांचंही मनपूर्वक आभार असेल. सातत्याने चांगलं देणगीदार स्पर्धेसाठी सर्व हस्ते मदत करताना आपण पाहू शकतात. कृतिकाला नव्याने फलंदाज. येणारे 4 बॉल आहेत. रिप्ले आपण पाहू शकतात. सुंदर झेल परिपूर्ण केला गेला. अगदी कौकर परिक्षेत्रामध्ये सुंदर झेल परिपूर्ण झालाय. 2 धावा 2 विकेट आणि 79 धावा स्कोर कार्डवर. येणारे 4 बॉल आहेत. समोर कृतिक क्लीन बोल्ड. यावेळेस जीतने अगदी चांगला नेम साधला गेलाय आणि विकेट क्रमांक 3 धक्का 79 या धावसंख्येवर गॉन. शुभम नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. हॅट्रिकची संधी असेल. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिले होते नयन भगत पहिला गोलंदाज ठरला होता ज्याने हॅट्रिक घेतली होती. चला नेक्स्ट मॅच पहिला पुकार असेल दोन्ही टीम साठी. एका बाजूने खार्डी टीम आणि दुसऱ्या बाजूने दीपेश राऊत 11 टीम. दोन्ही टीमनं रिपोर्टिंग करायचं आहे. लेफ्ट हँड फलंदाज शुभम. जीतने काही चांगली गोलंदाजी केली. 3 बॉल मध्ये एकही धाव खर्च केली नाहीये. टॅप करण्याचा प्रयत्न केला. एकदम डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येतोय. सिंगल परिपूर्ण केली जात आहे आणि एकेरी स्कोर कार्ड आपल्याला 80 अंकावर. 5 षटकानंतर 79 धावा झाल्या होत्या. त्यानंतर 3 बॉल मध्ये एकही धाव खर्च केली नव्हती. जीत भोईर चांगली गोलंदाजी पाहायला मिळालंय. आता शेवटचे 2 बॉल असतील. धाव फलक दाबात 80 धावा. पहिल्या मॅच मध्ये 87-88चं टार्गेट ठेवलं होतं. पुढील बॉल यावेळेस सहभागी सफर करण्याचा प्रयत्न. 2 शतक भेदून चेंडू होईल फरार. पण बाउन्स एक्स्ट्रा कव्हर चौकारांकरिता सीमारेषा पार येतोय हा चौकार आणि या चौकारांशी स्कोर कार्ड आपला 84 84 धावा. 84 धावा धाव फलकावर. शेवटचा बॉल असेल या इनिंगचा. पहिल्या मॅच मध्ये 87 धावा स्कोर बोर्डवर लागल्या होत्या आणि त्याच दृष्टीने इथून 84 धावा फलकावर आहेत. शेवटचा बॉल. नेक्स्ट मॅच खार्डी टीम आणि दीपेश राऊत 11 टीम. दोन्ही टीमनं रिपोर्टिंग करायचं आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला गेला इंटू द गॅप मध्ये. सीमारेषा पार चौकारांकरिता बॅक टू बॅक 2 चौकार
आणि या स्पर्धेचा हायएस्ट स्कोर पाहायला मिळालाय 6 षटकाच्या समाप्तीखेर 88 धावा धावफलकावर 89 धावांचं मोठं लक्ष विजयाकरता समोर असेल चामुंडा स्पोर्ट्स विराधन समोर. चला टॉस साठी या खार्डे आणि त्याच्या विपक्ष दीपेश राऊत 11 टीम दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. चला बोथ कॅप्टन टॉस साठी या. कार्डे टीम आणि दीपेश राऊत 11. अल्पेश दादांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत सायकल पुरस्कृत केलंय मॅन ऑफ द सिरीज साठी. चला बोथ टीम टॉस साठी या. कार्डे टीम आणि त्याच्या विपक्ष असेल दीपेश राऊत 11 टीम. चला दोन्ही टीमला विनंती असेल पहिल्या इनिंगच्या ब्रेक नंतर जर आपण आला नाहीये तर 2 धाब्यांची पेनल्टी असेल. सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला आणि जर का कॅप्टन टॉस साठी उपस्थित नसेल दोन्ही टीमचे तर ओव्हर्स कमी केली जाईल आणि जर का एक कॅप्टन उपस्थित राहिला आणि ऑपोजिट कॅप्टन उपस्थित नसेल तर 2 रनची पेनल्टी दिली जाईल. फायनल अँड लास्ट ऑफिशियल कॉल. नेक्स्ट मॅच खेळणाऱ्या दोन्ही टीम्स आहेत. परत एकदा सांगतोय इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस. जर कॅप्टन टॉसला उपस्थित नसेल तर 2 रनची पेनल्टी दिली जाईल आणि जर दोन्ही कॅप्टन अवेलेबल नाही आहेत तर आधी 3 बॉल कमी केली जातील आणि एका ओव्हर नंतर जर तुम्ही टॉस साठी रेडी नाही आहात तर पूर्ण 1 षटक तुमचं कमी केलं जाईल. आणि मॅच नंबर 3 ज्याच्या टॉसची अजूनही प्रतीक्षा सुरू आहे खार्डी आणि दीपेश राऊत 11. थँक्यू सो मच नितीन दादा यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. याच सफाई नगरीतील विठ्ठलवाडीचा आवाज. विठ्ठलवाडी क्रिकेटसाठी प्रचंड प्रसिद्ध. याच विठ्ठलवाडीच्या क्रिकेटनं विठ्ठलवाडी सफायचा मनाडॉन टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला दिला. ह्या व्यासपीठ सध्या तुम्हाला पाहायला मिळतात जिकडे अल्पेश दादा मॅच एन्जॉय करतात. त्यांच्या सोबतीनं अगदी सर मॅच पाहतात ज्यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन केलाय आणि नुकतंच त्या ठिकाणी शुभागमन झालं आपल्या अनेक साऱ्या दिग्गज मान्यवरांचं. केणी दादा त्या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात. मॅचची सुरुवात या ठिकाणी काही क्षणात होईल. दोन्ही कॅप्टन्स रेडी झालेत. चला आपण कॉइन स्पिन करूयात. टॉस केला जाईल. चांगलं झाला भावा वेळेवरती आलात आणि दोघे एकत्र आलात. सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला की 2 रनची पेनल्टी लागेल याची काळजी प्रत्येक संघाने या ठिकाणी घ्यायची आहे. हॅलो चला टॉस केला जाईल. अल्पेश भोई सरांच्या शुभ हस्ते त्यांच्या माध्यमातून आपण पाहता या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल पुरस्कृत केले गेले. एका बाजूने खार्डे टीम आणि दुसऱ्या बाजूने दीपेश राऊत 11 असा सामना असेल. चला का टॉस केला जातोय अल्पेश भोई सरांच्या शुभ हस्ते. हेड कॉलिंग केलंय. हेड आलाय.
मान्यवरांचं विनंती करताना दोन्ही संघांना शुभेच्छा द्या आणि विराट पण व्हायचा आहे. टॉस जिंकला फक्त निर्णय सांगा. क्षेत्ररक्षण नाही हेड आमचं क्षेत्ररक्षण. चला बा आपण मॅच ऑन गोईंग मॅच आहे. टॉस जिंकला एकंदरीत खारडी संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. सव्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ओमकाजी शेट्टी सर. कपाई केसरी गंध आम्हा शिवछत्रपतींचा छंद, मुखामध्ये एकच नामघोष, जगदंब जगदंब. वेलकम बॅक. तुम्हा सगळ्यांचं आता संध्याकाळच्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाजाला विकेटवरती टप्पा सापडत नाहीये. पहिला चेंडू नो बॉल, दुसराला व्हाईट बॉल. धावफलकावरती धावा झाले 3 आणि फ्रेट कंटिन्यू आहे. फ्रीट कंटिन्यू. बॉल तयार. अजून एक वाईट यॉर्करचा प्लॅन होता, हा देखील पुन्हा टाकावा लागेल का? आणि अंपायरचा इशारा वाईट बॉल, एक्स्ट्रा रन. आणि जरी विकेटच्या बाहेर नाही, आत जरी पडलाय तरी बॅटिंग टीमला फरक काय, फ्रीट तर कंटिन्यूच असणार आहे. एक्स्ट्रा रन. एक्स्ट्रा रन धावफलक पुढे चालला. आणि या आधीचा पहिला बॉल नो होता, त्यानंतर लगातार 2 व्हाईट बॉल आलेत आणि फ्रीट कंटिन्यू असणारा. कोणताही बॉल न होता धावफलकावरती धावा झाले 4. आता क्लीन बोल्ड. सेलिब्रेट 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 मत करो भाई, मत करो भाई. जले पे नमक है क्या ना. फ्री हिटचा बॉल. डॉट बॉल जी होती त्या ठिकाणी समाप्ती. चांगलं कमबॅक फ्री हिट वरती यश. त्यांना बॅट्समनला या ठिकाणी शांत ठेवलं, रोखून ठेवलं होतं जरूर. आणि 4ला सध्या धावफलक आहे. पहिल्या बॉलचा खेळ पूर्ण झाला. एक चांगला इनस्विंग टाकला होता, टप्पा पडल्यानंतर जो आत आला होता बॉल. एलईडी बेल्स फ्लाय झाले होते त्या ठिकाणी. खूप सुंदर आयोजन. पाहता क्षणी प्रेमात पडावं इतकं धमाकेदार, इतकं बहारदार आणि मनाला एक वेगळा क्रिकेटचा आनंद या क्रीडानगरीवरती आल्यानंतर मिळावा. अगदी ही स्पर्धा पाहिली ना, सफाईकर फक्त इतकंच म्हणतील, वा भाई क्या बात क्या बात क्या बात. आणि शिवनेरीकर म्हणतील, नाद करा पण आमचा कुठं. गौरव पाटील विलंगी यांच्या वतीनं हार्दिकचं जे अर्धशतक आलं त्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलं. आता ते अर्धशतक विजयासाठी पुरेसं आहे का? 35 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 85 ची गरज. सुरुवातीच्या 2 ओव्हर पॉवर प्ले आणि 28 ते 30 आल्या. मॅच बॅलन्स कारण रिक्वायर 14.57 ला. फटका चांगला समो मिड ऑफ. क्षेत्ररक्षण देखील तितकंच लाजवाब राहिला. डॉट बॉलची झाली आहे त्या ठिकाणी समाप्ती. सुरुवातीचे नो बॉल, तदनंतरचे व्हाईट बॉल, तदनंतर आलेत सलगचे 2 डॉट बॉल्स. 4 धावा. परेश मंडप डेकोरेटर्स त्यांनी उभारलेलं खरं तर भव्य दिव्य व्यासपीठ या फ्लडलाइट्स. जिथे जिथे नजर जाईल तिथे दर्जा. धन्यवाद परेश मंडप डेकोरेटर्स. फुल टॉस बॉल अंपायर्सकडे आशाभूत नजरेनं पाहिलंय. इथं फिल्डरनं घेतली कॅच आणि आली एका विकेट की जाईल बॅटिंग टीम DRS. हो घेतलाय. बिझी राहावं लागेल आता थर्ड अंपायर्सला. क्लोज. आणि काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. धक कुठेतरी चर्चा होईल थर्ड अंपायरच्या मनामनात प्रत्येक क्षणाला. एक्झॅक्टली हाईट फॅक्टर होतं काय आणि बॉल डीप होतोय. रिव्ह्यू लॉस, विकेट लॉस. रिव्ह्यू लॉस्ट अँड विकेट लॉस. 4 ला 1 बाद. काय कमबॅक झालाय. सुरुवातीला कोणतीही धाव नव्हती, अगदी 2 बॉल मध्ये. त्यानंतर 3ऱ्या बॉलवरती मोठ्या फटक्याचा प्रयत्न, तिकडे काढली विकेट. आदित्य पास झाला 0वरती. 4 धावा ज्या आल्यात त्या एक्स्ट्रा झाल्यात. बॅटिंग टीम थोडीशी दबावात, अडचणीत आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानावरती इंटर झाला नंबर 3 वरती.
एका बाजूला तुम्ही पाहता प्रेक्षकांसाठी 2 गॅलरीज उभारण्यात आलेत. फुल ठस्सन ग्रुप, त्यांचं एक वेगळं VIP स्टँड आहे. 3 गॅलरीज आहेत प्रेक्षकांसाठी. इकडे आपल्या कॉम्बॉक्सच्या बाजूला एक, उजव्या बाजूला, आणि 2 बरोबर तुम्हाला विकेटच्या सेंटरला पाहायला मिळतात. बॅकफुटला जाऊन एक लाजवाब स्कोअर कटचा फटका. गुंडप्पा विश्वनाथ, राहुल द्रविड, VVS लक्ष्मण, रिकी पॉन्टिंग या सगळ्यांची आठवण काही क्षणात नजरेसमोर जागी व्हावी. आणि बॉल चाललाय सीमारेषा पार, आलाय संघर्षमय हा पहिला चौकार फलंदाज जीतच्या बॅटमधून. धावफलक 4 ने फ्लाय झाल्या 8 वरती. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. एखादा 4 एखादा 6 विकेटच्या प्रेशर मधून बाहेर येईल टीम. हलक्या हातानं सॉफ्ट हँड खेळत एक सिंगलचा मानस आणि एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. एका धावेच्या मदतीनं जीत पोहोचलाय. 2 चेंडू 5 वरती. दक्षल बॅटिंग करतोय 100च्या स्ट्राईक रेटनं. रन बॉल, 1 चेंडू 1, 9 ला 1 बाद. अंतिम बॉलचा खेळ पहिल्या षटकातील बाकी आहे. व्यासपीठावरती नुकतंच शुभागमन झालं किरणजी कारभारी यांचं. इशिका 11 अनेक संघ या नावानं खेळत असतात. इशिका 11 म्हटलं की एक नामवंत पुरस्कार देत. सफाईमध्ये जर कोणाला पुरस्कार तर नाही आहे ना, मग इशिका 11 आणि अल्पेश जाधव ऑलवेज फिक्स आहे. एनी टाइम कधी पण कॉल करा. फुल ना फुलाची पाकळी इकडनं 100% मिळणार. फक्त तुम्ही क्रिकेट लॉयल खेळा. आणि लॉयलिटी क्रिकेट म्हणजे जिकडे क्रिकेट सोबत प्रामाणिकता, ज्या टीमकडे मेहनत आहे त्या टीमला पुरस्कार ते नेहमी मिळतात. आणि काल या स्पर्धेच्या अर्थातच ट्रॉफीची वारसदार पहिली टीम आपल्याला मिळाली आणि त्या टीमचं नाव होतं इशिका 11 गावदेवी वैथीपाडा. अभिनंदन टीम इशिका 11 गावदेवी वैथीपाडा. आणि पुरस्कार ते किरणजी कारभारी. त्रिशिका टीमची टोटल धाव फलकावरती. षटक संपलं पहिलं. रन झालं 9, विकेट आली 1. आफ्टर या दोन्ही टीमला जर कंपॅक्ट केलं ना, विलंगी जिकडे बॅटिंग करत होती 15 ला 0, अगदी कोणती विकेट नव्हती. याचं कारण होतं हार्दिकनं केलेली तुफानी बॅटिंग. अर्धशतक त्याच्या बॅटमधनं आलं. आज खरं तर म्हटलं जातं ना की पहिलं सत्र कधी कधी थोडंसं डेंजरस जातं बॅटिंग टीमला, जिकडे रन बनवण्याचं प्रेशर असतं. आज तसं नाही आहे. आज टॉस करो फिल्डिंग नाही, आज टॉस जितो बॅटिंग करो. कारण मागचे दोन्ही पहिले सत्र पाहिले तर पहिल्या डावामध्ये अर्धशतक येताना पाहायला मिळालं. आधी आलं घरचं आणि आता आपल्याला पाहायला मिळालं जे झळकावलं अर्धशतक हार्दिकनं. यॉर्कर होता, खोदून काढला एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डिंग लाजवाब झाली आहे. एकच धाव मिळते आहे. रनचेस मैदानावरती खूप मोठं आणि करंट रन रेट जर तुमचं मागे राहिलं रिक्वायर रन रेट वाढत जाणार. आणि म्हटलं जातं ना, ना कोई मुसीबत ना कोई इम्तहा, ना कोई मुसीबत ना कोई इम्तहा, तो फिर क्या मजा है जीने में. अरे तूफान भी रुक जाएगा जब आग लगी हो सीने में. पसीने के साई से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते. जो करते हैं मेहनत उनके सपने अधूरे नहीं होते. मेहनतीची पराकाष्ठा, प्रयत्नांचा आधार, तदनंतर स्वप्न साकार. बॉल सीमा पर आलाय दमदार षटकार. तुषार शेठ भगत यांचं आगमन झालं. जर 1:30 वाजता 2 वाजता तुम्हाला स्नॅपला मेसेज आला तर समजून चला भावाला तुमची खूप आठवण येतं. तुषार भगत उर्फ काळ्या. टीमची टोटल 6 ने फ्लाय झाली आहे. 16 लॉस ऑफ 1, 16 ला 1 बाद. बॉल तयार आहे प्रसाद. हा फुल टॉस. ओ फटका फसलाय. फायदा उचलायला हवा होता. फुल टॉस होता, चूक झाली होती गोलंदाजाकडनं. आता 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्या जातील. आता रंगात येईल मॅच आणि नंतर एक गाणं कदाचित वाजू शकतं. रंगात आली ही मॅच. धावफलक 2 ने पुढे चाललं 18. कारण एका बाजूला दक्षल फाईट बॅक करतोय, दुसऱ्या बाजूला जीत चांगला खेळतोय. टीमची टोटल धावफलकावरती 18 ला 1 बाद. 2 मोठे फटके पाहिजे, 2 मोठे फटके पाहिजे. ज्या 26-27 ची चर्चा आपण करत होतो ना, तिथपर्यंत जायचंय तर 2 मोठे फटके पाहिजे.
त्यातून पहिला मारलाय, मिड ऑफच्या वरनं काढलाय आणि आलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. धावफलक 4 ने पुढे चालला. 22 22 धावा. हा वॅगन व्हील फील्ड सेटअप एक्झॅक्टली तुम्हाला पाहायला मिळतं. एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन, एक मिड विकेट तिकडे झाली. एक कव्हर्सला मिस्टेक, स्वीप कव्हरला चालला बॉल, क्षेत्ररक्षक मागे धावतो. तो पण 3 धावेचा प्रयत्न केला जाईल का नाही. 2च धावेवरती मिळालाय समाधान. धावफलक 2 ने पुढे चालला. 24 धावा. या मॅचचा पहिला बॉल पडला बरोबर 7:06 कॅच झाली असती तर अगदी लाजवाब पाहायला मिळाली असती. बिग बॅश ग्रामीण धमाका सुरू आहे. पालघरमधनं 2 टीम्स आज सेमीफायनल खेळतील. अर्नाळा आणि धाकटी डहाणू. एक प्राईड मुवमेंट पालघरकरांसाठी. इनफिल्डच्या वरनं काढल्या, मिळतील धावा 4 आणि 2 ओव्हरच्या 28 ची चर्चा पॉवर प्ले मध्ये आपण करत होतो की पॉवर प्ले 2 ओव्हर 28 रन्स आले तर मॅच 50-50 बॅलन्स पाहायला मिळेल. आणि बरोबर 2 षटकांचा खेळ संपलाय. 28 धावा धावफलकावरती आहेत आणि समीकरण बाकी आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 24 आणि धावा करायच्यात 61. कम ऑन जीजा. नवरात्र कुणाला पावते तर चेतन भाऊला पावते. लकी ड्रॉ वरती ज्याच्या नावावरती बुलेट असा बुलेटचा मालक चेतन अशोक किणी यांचा झाला ठिकाणी शुभागमन. वेलकम भावा. दोस्ती एक अजीब रिश्ता जो निभावा फरिश्ता असा दोस्तीच्या दुनियेचा एक राजा माणूस. तुमच्या अगदी आयुष्यामध्ये मित्र सोबतीला असला की म्हटलं जातं ना की मित्र वनवामध्ये गारव्यासारखा, त्यापैकी एक. स्वागत आहे चेतन आपलं. 28 लॉस ऑफ 1 आणि सफळमध्ये येण्याचं कारण हेच असतं. हे पूर्ण शिवनेरी चषक आणि मंगलमूर्ती किंवा पूर्ण खरं तर हे शिवनेरी चषकाचे ऑर्गनायझर्स लॉट्स ऑफ लव इकडे मिळत असतं. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 61 धावेचे या मॅचमध्ये गरज आहे. 24 चेंडू 61 धावा. चांगला होईल, चांगला होईल, चांगला होईल हा सामना, यात शंका नाही आहे. कारण समीकरण मैदानावरती जर काही न पाहिलं 2 ओव्हर 28 विकेट इन हँड, अजूनही तब्बल 9 विकेट्स हातात आणि आफ्टर हे क्रिकेट बदलतं. पहिल्या षटकामध्ये 15 बनवले होते. बॅटिंग टीम तिकडे चेस करताना 9 वरती होती. 2 ओव्हर 27 फर्स्ट इनिंग आले, आता 28 बनलेत. फक्त विकेट ती मात्र एक गेलेली आहे. तिकडे थोडंसं मायनस मध्ये. हा फुल टॉस, फटका लाजवाब, बॅकफुटला जाऊन स्लाइस केलं, काढला बॉल डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. चौकार 4. धावफलक 4 ने पुढे चालला. 32. याच दरम्यान योगेशजी घरत दादांचं शुभागमन झालं. या स्पर्धेतील एक अतिशय महत्वाचं व्यक्तिमत्व. थर्ड अंपायर तेच बोललं ना, स्पर्धेतील एक महत्वाचं व्यक्तिमत्व आपल्या या स्पर्धेच्या आयोजकांपैकी एक आमच्या भिवंडीकरांचे जावई आहेत. योगेश दादा स्वागत आहे आपलं. चेक साठी थर्ड अंपायर. चला ऑन स्क्रीन आपण पाहूयात. काही क्षणात निर्णय येईल, तो थोडासा कठीण किंवा थोडासा धोकादायक असेल.
लास्ट मोमेंटला इकडे तुम्ही पाहू शकता, ज्यावेळी बॉल हातातून रोल झाला, ऑफ ब्रेक टाकलाय की तिकडे हात बँड झालाय, 90 डिग्रीज मध्ये आलाय का, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि आवर्जून नो बॉल चेक मध्ये सापडलाय गोलंदाज, आणि त्याचं कारण हे ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. हात बँड झाल्यानंतर जिकडे फोल्ड व्हायला पाहिजे, रिस्टचा वापर इकडे झालाय स्ट्रेट, त्याच्यामुळे हा नो बॉल घोषित करण्यात आलाय. हे पाहू शकता तुम्ही, ऍक्शन रिप्लेस तुमच्या समोर, नो बॉल. आणि एकूण धावा मिळतील या ठिकाणी नो बॉल प्लस 4 अशा 5 आणि पेनल्टीच्या 2, 7. टोटल 7 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. कारण जर चेक मध्ये तुम्ही सापडलात तर या स्पर्धेचा नियम आहे, नो बॉल तर आहेच, ती 1 धाव आणि त्या सोबतीनं 2 रन तुम्हाला स्पर्धेच्या माध्यमातून पनिशमेंट पेनल्टी दिली जाते. चेक मध्ये सापडल्यानंतर 35 ला पोहोचले धावफलक. चौकार बॅट्समनच्या खात्यात ऍड केला जाईल. नो बॉल आणि 2 रन ज्या एक्स्ट्रा त्या पेनल्टी आणि एक्स्ट्राच्या खात्यात टॅली केल्या जातील. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतं 35, 28 होतं. पहिल्याच बॉलवरती आले धावा, या ठिकाणी आपण पाहताय 35, 2 ओव्हर 28 होतं. 28 लॉस ऑफ 1 आणि त्यामध्ये आता प्लस झाले 7. एक्स बॉल फ्री हिट आहे. 35 धावा धावफलकावर 2 षटकांचा खेळ झाला आणि फ्री हिटचा इशारा. जीत बॅटिंग ट्रॅक वरती आहे. 4 चेंडू 10 रन्स त्याच्या बॅटमधून आलेत. इथे टप्पा पडलाय, चाललाय आतमध्ये आला, हा चांगला बॉल आहे. दी वाईट लाईन वरनं तिकडनं चेंडूला आत आणत असताना डॉट बॉलची झाली आहे समाप्ती. बॉलिंग ट्रॅक वरती आता गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. यश सेकंड स्पेल मध्ये आता आले होते, चेक मध्ये सापडले, त्यानंतर रिझल्ट चेंज झाला. शुभमला बॉलिंग ट्रॅक वरती यावं लागलं हे ओव्हर कंप्लीट करण्यासाठी, आणि शुभमची सुरुवात खूप चांगली झाली आहे. पहिला चेंडू शुभमनं डॉट टाकला. धावफलकावरती 35 धावा. शुभम बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. पहिला चेंडू शुभमनं डॉट टाकलाय. फ्री बॉल होता, जिकडे प्रेशर होतं शुभम वरती, तिकडे सुरुवात चांगली झाली, हँडल केला प्रेशरला. बॅटच्या बाहेरच्या भागाला स्पर्श होऊन चालला बॉल मागे फ्लाइंग स्लीप मध्ये. बॉल तिकडे स्टॉप केला जाईल, तोपर्यंत एक सिंगल धावफलकावरती जोडली जाते. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर पुढे चालला. 36 धावा धावफलकावर. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते स्कोर या ठिकाणी पुढे चाललाय. धावफलकावरती सिंगल डबल्स न देखील
धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी 41 कॅनन गिरीशच्या माध्यमातून हे सगळे ड्रोन व्ह्यूज तुम्हाला पाहायला मिळतात. आणि कॅनन गिरीश म्हटलं की नेहमीच एक दर्जा खरं तर त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतो. आमचे समालोचक नितीन दादा, आपण कुठे असाल थोडा संपर्क साधा. फटका समोर लॉंग ऑफला उडवलाय, चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल ठसन ग्रुपला सलामी देणारा त्यांच्या स्टँडला VIP डाईजला आलाय फुल ठसन ब्रँडेड सिक्सर. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत. 18 बॉल आणि 41 इक्वेशन ड्रोनच्या माध्यमातून व्ह्यू आपण पाहू शकतात. सुंदर असं मैदान आपण निसर्गाच्या सान्निध्यामध्ये वसलेलं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण जे ड्रोनच्या माध्यमातून आपण पाहतायत. गिरीश कॅनन यांच्या माध्यमातून ड्रोन क्षणचित्र चिपले जातात. 18 बॉल आणि 41 ची गरज असेल. 48 धावा सुद्धा स्कोर कार्डवर गोलंदाज प्रसाद क्लोज मार्क वर सज्ज होतोय. बेगवान चेंडू खोदून काढला जातोय. तिथे क्षेत्ररक्षक वाईट स्लॉग ऑन मध्ये चेंडू होईल क्लिअर. शिवनेरी चषक चौकार 4 धावांकरिता. काही जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय नैनेच्या बॅट मधून. जीतच्या बॅट मधून मात्र हा चौकार पाहायला मिळाला. 5 बॉल मध्ये 7 मध्ये 15चं योगदान आहे. दुसऱ्या बाजूने 2 मध्ये 10. $52 रन्स 52 धावा धावफलकावर. टिट फॉर टॅटचं उत्तर देण्याचं काम सुद्धा चामुंडा स्पोर्ट्स विराथनच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. अगदी मुख्य स्क्रीनवर च्या माध्यमातून क्षणचित्र पाहायला मिळत आहेत. गिरीश कॅनन यांच्या माध्यमातून आपण ही क्षणचित्र पाहू शकतायत. अगदी लाईव्हच्या स्वरूपात गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा 52 धावा धावफलकावर. चांगला चेंडू पाहायला मला पण सकाळी लाऊड अपेल पंच मात्र सहमत नाही आहेत. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. 52 धावा धावफलकावर. 16 बॉल आहे 37 समोर इक्वेशन आपण पाहत आहेत. अजूनही मॅच ऑन आहे कारण दोन्ही हार्डिटर फुलंदाज मैदानच्या आतमध्ये दाखल. तुमच्या माध्यमातून आपण क्षणचित्र अगदी पाहू शकतात. कालच्या दिवसामध्ये हे दीप उपस्थित होता. त्यांच्या माध्यमातून क्षणचित्र कैद केली होती. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉप केला गेलाय. चांगला प्रयत्न केला होता परंतु चेंडू सरळ ट्रॅव्हल झालाय. पंचांचं सिग्नल आउट ऑफ द पार्क 6 धावांकरिता. थँक्यू डीजे. जीत चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला गेलाय समोरच्या दिशेने. 6 धावांकरिता पाहायला मिळालाय. तर इक्वेशन थोडस जवळ येते आपण पाहू शकतायत. टिट फॉर टॅटचं उत्तर देण्याचं काम पाहायला मिळालंय. चांगला प्रयत्न केला होता. फक्त 15 बॉल मध्ये 31 इक्वेशन. आमचं मुख्य VIP डायस आपण पाहू शकतायत. समालोचन कक्ष डीजे कक्ष आपण पाहतायत. ड्रोनच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. अप्रतिम 15 बॉल 31 इक्वेशन. 9 बॉल मध्ये 21 जीत. दुसऱ्या बाजूने 2 चेंडू मध्ये 10 धावांचं झंझावत नैनेच्या बॅटमध्ये पाहायला मिळालंय. 15 बॉल 31 ची गरज. स्कोर कार्ड धावा आहेत 58. 58 रन्स. षटक क्रमांक 4 मैदानच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. गोलंदाज पुढील बॉल. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार चौकारांकरिता. जीत अगदी लढतोय अगदी वाघासारखा. क्या बात आहे. अप्रतिम. थँक्यू डीजे. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालाय. 14 बॉल 27 इक्वेशन. पुढील बॉल.
हो, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या फलोतुरीमध्ये करतोय गोलंदाज. डॉट बॉल येतोय, डॉट बॉल. मॅच ऑन आहे, जुना आहे. 13 चेंडूमध्ये 27चं लक्ष समोर. शेवटचा बॉल असेल. धाव फलक्या धावा आहेत 62 धावा, 2 गडी बाद. जबरदस्त मॅच. 88चं टार्गेट आपण पाहतायत. अगदी या मॅच मध्ये 89चं टार्गेट पाहायला मिळालं आणि त्याला प्रत्युत्तर देताना 62 धाव फलकावर. पुढील बॉल टॉस बॉल होता. डॉट बॉल येतोय. आता येणारे 12 बॉल आणि 12 मध्ये 27चं इक्वेशन. या एक छोटीशी सुमधुर संगीत. चार षटकं आपण पाहिलं तर प्रथम बॅटिंग येताना विलंगी संघाने 61 धावा फलकावर लावल्या होत्या, परंतु एकही विकेट गमावला नव्हता आणि चामुंडा स्पोर्टने त्याला प्रत्युत्तर दाखल आपण पाहताय 60 धावा आणि 2 गडी बाद झाल्यात. आता येणारे 12 चेंडू मध्ये 27चं इक्वेशन समोर पाहायला मिळालंय. गोलंदाज गोले मार्कवर आपण पाहतात सर्वेश सज्ज होतोय. हे षटक खूप महत्वाचं असं निर्णायक षटक असेल. यातून कमीत कमी धाबा जर खर्च करतायत क्षेत्ररक्षण करणारी टीम तर अगदी संधी असेल हा मॅच जिंकण्यासाठी. परंतु सध्या चांगली बॅटिंग पाहायला मिळालंय चामुंडा स्पोर्ट्स विराथन संघाकडनं. 12 बॉल मध्ये 25 जीत. दुसऱ्या बाजूने नैनेश 2 चेंडूमध्ये 10चं झंझावात. 12 बॉल 27चं इक्वेशन. पहिल्या बॉलवर केलाय प्रहार. चेंडूला घडवलंय हवाई सफर. 6 धाबांकरिता षटकार. काही जबरदस्त बॅटिंग नैनेशच्या बॅटमधनं दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. 11 बॉल आणि 21चं इक्वेशन आता पाहायला मिळालंय. 89 धावा अगदी समोरच्या डोंगरासारखा वाटत होत्या, परंतु ज्याप्रमाणे लढल्यात चांगली बॅटिंग पाहायला मिळालाय चामुंडा स्पोर्ट्स विराथन संघ. अगदी चांगली फलंदाजी पाहायला मिळालाय. 11 चेंडू आहेत, 21 ची गरज. पुढील बॉल पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक झालाय. फटका फसलाय. सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. नैनेशची मोठी विकेट पाहायला मिळालाय. 68 धावा, 3 गडी बाद. पहिल्या बॉलवर षटकार आला होता. दुसऱ्या बॉलवरही तोच प्रयत्न केला होता नैनेशच्या बॅटमधनं, परंतु विकेट इथून परिपूर्ण केली गेले. चांगलं कमबॅक केलं गेलंय. आता 10 बॉल आणि 10 मध्ये 21 ची आवश्यकता असेल विजयाकरिता. 21 आपण पाहतायत. 68 धावा धाव फलकावर. नव्याने फलंदाज अनिकेत पाटील मैदानच्या आतमध्ये. अनिकेतने आल्या अब्बाई स्ट्रोक. आखू टप्प्याच्या चेंडूला थारा नाहीये आणि त्याच प्रात्यक्षिक पाहायला मिळालंय. षटकार. 6 धावा. थँक यू डीजे. 74 ऑन द स्कोर कार्ड. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर विकेट. पुन्हा एकदा तिसऱ्या बॉलवर अनिकेतच्या बॅटमधनं हा दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. धाव फलक धावा 74 धावा. तुमच्या माध्यमातून हे सुंदर विहंगम दृश्य आपण पाहत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आपण पाहू शकतायत अगदी मुख्य स्क्रीनवर. आता 9 चेंडू आहेत आणि 15 ची आवश्यकता असेल. 9 बॉल 15 ची गरज. पुढील बॉल
पुन्हा एकदा शफल झाला होता यावेळेस डॉट बॉल येतोय अजूनही सामना संपला नाहीये. गणेशजी भोईर साहेब खाडी आपणास विनंती असेल आमच्या मुख्य VIP डायसवर येऊन आपण स्थान बनवायचं आहे. आपलंही सहर्ष स्वागत असेल. गणेशजी भोईर साहेब आपण या अगदी सन्मानानं. 8 चेंडू आहेत आणि 15ची गरज असेल. 8 बॉल 15चं इक्वेशन. अजूनही मॅच बॅलन्सिंग. आणखीन 1-2 डॉट बॉल. खुलवा टप्प्याचा चेंडू होता कुदून काढतोय वाईट श्लोंगामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. एकेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 75 75 धावा. आता 7 बॉल आणि 14ची आवश्यकता. त्या बाजूने जीतने चांगली फलंदाजी केलंय. 12 बॉल मध्ये 25. दुसऱ्या बाजूने अनिकेत पाटील 3 बॉल मध्ये 7. आता 7 चेंडू आहेत आणि 14ची आवश्यकता असेल. यावेळेस जीतच्या बॅट मध्ये एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. डिस्टन्स क्लिअर होईल का तिथे क्षेत्ररक्षक होते आणि पंचांचा सिग्नल चौकारांकरिता. ची गरज. जीतने चांगली फलंदाजी केलंय. आज जर झेल टिपला असता तर विकेट गेला असता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला असता. धावा 4 वाचला असता. वेलकम आपण पाहतायत गणेशजी भोईर साहेब. आपलंही हार्दिक स्वागत असेल या क्रीडानगरीमध्ये. शिवनेरी चषक 2026 कार्डी गावचे कोहिनूर आपण पाहतायत. गणेशजी भोईर साहेब त्यांचं शुभागमन होतंय. 6 चेंडू आणि 10ची आवश्यकता असेल विजयाकरिता. मॅच अजूनही बॅलन्सिंग परंतु जीत भोईर सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी लढतोय. 13 चेंडू 29चं झंझावत पाहायला मिळालाय. लहरों से डर कर नैया पार नहीं होती और कोशिश करने वाले की हार नहीं होती. दोन्ही बाजूने कोशिश जारी आहे परंतु कुठला संघ इथून मॅच फिनिश करेल. इथून धावा डिफेन्स केल्या जातील का धावा उभ्या केल्या जातील. 6 बॉल 10चं इक्वेशन आपण पाहतायत. 6 बॉल 10ची गरज. क्षितिजाला गोलंदाजी मार्कवर इथून क्षेत्राची सत्व परीक्षा असेल कारण समोर दोन्ही हार्ड हिटर फलंदाज आहेत आणि असं पाहिलं तर 2 बॉल मध्ये मॅच फिनिश होऊ शकतोय परंतु 6 चेंडू मध्ये 10ची गरज. क्षितिज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 6 बॉल 10ची आवश्यकता असेल विजयाकरिता. क्रुशल मॅच आपण पाहतायत. 2 डॉट बॉल जर येतोय तर संधी असेल भयंगी संघाला परंतु दोन्ही हार्ड हिटर फलंदाज. पहिला बॉल क्षितिज. पहिला बॉल अगदी उचलून मारण्याचा प्रयत्न फटका फसला गेलाय. सुंदर झेल कंप्लीट केला गेलाय. अनिकेतला परतावा लागेल. विकेट क्रमांक आपण पाहतायत 5वा धक्का गॉन. आतमध्ये सुंदर झेल कंप्लीट केला गेलाय. 5 बॉल आणि 5 मध्ये 10ची आवश्यकता. 5 बॉल 10ची आवश्यकता असेल. पैसा वसूल मॅच आपण पाहतात. 89चा पाठलाग केला जातोय. सध्या स्कोर कार्ड धाब्यात 79 धावा. 5 मध्ये 10चं इक्वेशन. विशाल नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय परंतु जीत आपल्या संघाला जीत प्राप्त करून देईल का की क्षितिज इथून थांबवण्याचं काम करेल. पाच चेंडू 10ची आवश्यकता. गोलंदाज गोलंदाज मार्कवर क्षितिज. समोर नव्याने दाखल झाला विशाल. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. इथून स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न असेल जीतचा आणि सॅक्रिफाईस केलं जातंय. विशालला परतावा लागेल. आता 4 चेंडू आहेत आणि 4 मध्ये 10ची आवश्यकता. 4 बॉल 10ची गरज. क्रुशल मॅच पाहायला मिळालाय. पहिल्या 2 बॉल मध्ये अगदी इतकी धाव खर्च केली नाहीये.
आता कल्पेश मैदानच्या आतमध्ये येतोय. जीत इथून पाया जरूर रचलाय, कलच चढवेल का या विजयाचा. जीतच्या माध्यमातून जीतने 13 बॉल मध्ये 29, आता 4 मध्ये 10 बनवायचे आहेत. इच्छा बसूल मॅच. कल्पेश नव्याने दाखल झालाय, नॉनस्टॉक एंडवर असेल, पण तू समोर जीत आहे आणि चामुंडा स्पोर्ट्स विराधन संघालाही जीत पाहिजेच आहे. त्यासाठी जीत बॅटिंग करणं गरजेचं असेल, कारण 4 मध्ये आता 10 बनवायचे आहेत. 4 चेंडू 10 ची गरज. क्रुशल मॅच. पुढील बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पण सकाळी लावू डपूल जर केले होते. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार, चौकारांकरिता. थँक्यू. जबरदस्त बॅटिंग पाला मला. जीत अगदी आपल्या संघाला जीत प्राप्त करून देईल का, कारण येणारे 3 बॉल आणि 6 ची गरज. चौकार तर परिपूर्ण केला गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक्झन मध्ये. पाहायला मला 3 चेंडू 6 ची गरज. क्षितिजचा पुढील बॉल. मंजिलें उन्हीं को मिलते जिनके सपनों में जान है, पंखों से कूच नहीं होता है, हौसले से उडान है. दोन्ही संघाचे हौसले बुलंद आहेत. 3 मध्ये 6. पुढील बॉल फुल टॉस बॉल आणि इथून काम फिट झालाय. षटकारांशी मॅच फिनिश केला गेलाय. जीत काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली, अप्रतिम. हार्दिकने 22 मध्ये 55, 10 मध्ये निलेश